ओम शांती. आजची मुरली आहे 10/5/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही ज्ञानाचे पॉइंट बुद्धीमध्ये ठेवा, तरच तुम्हाला खुशी राहील. आता तुम्ही स्वर्गाच्या दारात आहात. बाबा आलेले आहे आपल्या सर्वांना मुक्ती आणि जीवन मुक्तीचा रास्ता दाखवण्यासाठी. बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, तुमचा जर रजिस्टर म्हणजे पोता मेल व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर बाबा विशेष आपल्याला सांगतात की असं लक्ष ठेवा की मनाने, वाचेने, कर्मणाने कुणाला दुःख तर दिलं नाही. आपली वाणी मधुर आहे. आपला स्वभाव सरळ असला पाहिजे. बाबा सांगतात की हे पण बुद्धीत ठेवा की कधी माया नाकाला कानाला पकडून आपल्याला फतकवत तर नाही. आपल्याकडनं कुठेही वाईट कर्माला ते घेऊन जात तर नाही. कारण बाबा सांगतात, जर तुम्ही कधी दुःख दिलं दुसऱ्याला तर तुम्ही दुःखी होऊन मराल आणि शेवटी तुम्हाला खूप खूप पश्चाताप होईल. बाबा म्हणतात, जर तुम्ही चांगले कर्म केले तरच तुमचा पोता मेल म्हणजे रजिस्टर चांगलं राहू शकतं. आपणच भक्ती मार्गामध्ये बाबांना असं म्हणत होतो की बाबा, अंधळ्यांना तुम्ही आता रास्ता दाखवा. बाबा संगम युगावर येऊन आपल्याला सर्वांना, अज्ञान अंधकारात बसलेल्या मुलांना आता प्रकाशाकडे जाण्याचा रास्ता बाबा दाखवत आहेत. बाबा सांगतात, मुलांनो, तुम्ही सुखदाताची मुलं आहात ना, तर तुम्हाला सर्वांना सुख दिलं पाहिजे. सर्वांकडनं तुम्ही सुख मिळवलं पाहिजे. तुमच्यामध्ये दैवी गुण धारण असले पाहिजे. कोणतेही शैतानी काम होईल तुमच्याकडनं असे अवगुण तुमच्यामध्ये नको आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही भक्ती मार्गामध्ये खूप धक्के आणि बुक्के खाल्लेले आहे. आता मला ती गोष्ट अजिबात तुमची आवडत नाहीये. आता तुम्हाला मी राजयोग शिकवत आहे. तुम्ही शांतपणाने बसून मन आणि बुद्धीने माझी स्थिर आठवण करा. आता बुद्धीला इकडे तिकडे भटकवू नका. बुद्धीला इकडे तिकडे कधीही जाण्याची वाव देऊ नका. स्वतः आत्मा समजा आणि बाबांची आठवण सतत करत राहा. बाबा सांगतात, आता इथे तुम्हाला बुद्धीच्या यात्रेमध्ये कुठेही मेहनत नाही ना, कारण आतापर्यंत तुम्ही शरीराची यात्रा करत असताना शरीराने खूप खूप थकलेला आहात. आता ज्यावेळेस तुम्ही मन आणि बुद्धी एका बाबांकडे लावणार आहे, तुमच्या बुद्धीची प्रीत एका बाबांकडे जुळली जाणार आहे, तेव्हा तुमच्या बुद्धीलाही आराम आणि शरीरालाही आराम पडणार आहे. सतयुगामध्ये कुठेही भटकण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण तिथे सर्व मनुष्यात्मे शांती, सुख, आनंद, प्रेम, धन, संपत्ती सर्व गोष्टींनी भरपूर आहेत आणि म्हणून तिथे कुठेही भरकटण्याची आवश्यकता नाही. आता बाबा सांगतात, जे तकदीरवान मुलं आहेत ते शरीरापासून, शरीराच्या भानापासून अलिप्त राहून आत्मा अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करत असतात. एखाद्याच्या जर तकदीरातच नसेल तर बाबा पुढे सांगतात, मुलांनो, त्याची तदबीर तरी काय करू शकते. नेहमी असं म्हणतात ना, काही गोष्टी नशिबाशिवाय मिळत नाही. पूर्व जन्माचं सुद्धा काही श्रेष्ठ कर्म असावं लागतं, तरच त्याला ह्या जन्मामध्ये सुद्धा काही गोष्टी साध्य करता येतात. आता बाबा पुढे सांगतात, दुनियामध्ये प्रत्येक मनुष्य शांतीसाठी भटकत आहे, परंतु शांती शांती म्हणतात, शांतीचा खरा अर्थ कोणीही समजत नाही. बाबा म्हणतात, शांती तर तुमच्या स्वधर्मात आहे. शांती तर तुमच्या घराचं नाव आहे शांतीधाम आणि तुमच्या आत्म्याचा धर्मच आहे शांत राहणं. मग ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःच्या धर्मात टिकाल तेव्हा खरा शांतीचा अनुभव करू शकाल. आता बाबा सांगतात, मुलांना, तुम्ही ह्या युद्धाच्या मैदानावर आहात.
आपण पाहतोय सध्या जगामध्ये सुद्धा युद्ध चालू आहे. बाबा म्हणतात तुमच्या रावणाने तुमच्याकडनं खूप काही गोष्टी हिसकावून घेतलेल्या आहे. आता त्या तुम्हाला पुन्हा मिळवायच्या आहे, परंतु हिंसक युद्ध करून नाही, कोणत्याही शस्त्राने बाहुबलाच्या आधारे तुम्हाला ते राज्य घ्यायचं नाहीये. जितकं तुम्ही योग बल वाढवाल, जितके तुम्ही ज्ञानाचे पॉइंट बुद्धीमध्ये ठेवाल, जितकी तुमची आत्मबल तुमच्या आत्म्यामध्ये वाढत जाईल, त्या योग बलाच्या आधारे तुमची गेलेली राजाई तुम्हाला पुन्हा प्राप्त होणार आहे. बाबा पुढे सांगतात, मुलांनो, तुम्हाला समर्पित बुद्धी होऊन तुम्हाला देशाची आणि विश्वाची सेवा करायची आहे. तुम्हाला कुणाशीही वादविवाद घालायचा नाही. तुमच्यामध्ये लढाई आणि झगडा करण्याचे संस्कार हे नको आहेत. जसं बाबांनी उदाहरण दिलं, मुलांनो, सतयुगामध्ये गाय आणि वाघ एका तळ्यावर पाणी पित होते. गाय ही अहिंसक प्राणी आहे आणि वाघ हा हिंसक प्राणी आहे. जरी दोन मताचे व्यक्ती जरी असले तरी तुम्हाला शांत राहून, शांतीच्या स्वधर्मात राहून तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. बाबा पुढे सांगतात, मायाच्या रॉयल रूपापासून सुद्धा तुम्ही मुक्त व्हा, तरच तुम्ही विश्वजित आणि जगज्जित बनत राहील. बाबा म्हणतात, मायाची रूप कोणते? ही माझी सेवा, हे माझं सेंटर, हे माझे स्टुडंट, हे माझी आज्ञा, हे माझं मत. बाबा सांगतात, हे माझी शक्ती, हे माझे गुण, हे सुद्धा एक मायाचं रॉयल रूप आहे. आता त्या मायेला आपण सूक्ष्म रूपाने ओळखणं खूप खूप गरजेचं आहे. हा, तुमचं मत अवश्य द्या, तुमचं मत अवश्य मांडा, परंतु करता करविता बाबा आहे आणि मी फक्त करण्यासाठी निमित्त आहे. तर मी ह्या सर्व बंधनापासून मुक्त होऊन मी आत्मा सहजपणे विश्वजित जगज्जित बनू शकेल. बाबा म्हणतात की आता तुम्हाला असा अभ्यास केला पाहिजे की एका सेकंदामध्ये अशरीरी होता आलं पाहिजे. अशरीरी होण्याचा ज्याला पुरुषार्थ करता येईल तोच जीवनामध्ये स्वतःच परिवर्तन करू शकेल. आणि परिवर्तन करणं म्हणजे तरी काय, तर व्यर्थाला सोडून देणं आणि सकारात्मकतेचा अनुभव करणं म्हणजेच विश्व कल्याणकारी, विश्व परिवर्तक होणं होय. ओम शांती.